क्रांती, हरित क्रांतीचे धवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी, जय महात्मा फुले कृषी विद्यापीठ. हा आमचा राजा, छत्रपतींचा नामघोष आपल्याला करण्याची मुभा, करण्याचं स्वातंत्र्य, करण्याची ताकद आणि करण्याची ऊर्जा ही महात्मा फुल्यांनी आपल्याला दिली. मित्रहो, शाहू सतत बाबासाहेबांना ज्या पुस्तकाची आठवण करत होते, ते पुस्तक बाबासाहेबांनी शाहूंच्या हयातीत बाबासाहेब लिहू शकले नाही, पण बाबासाहेब ते पुस्तक लिहू शकले. आणि ते पुस्तक म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून भारतीय राज्यघटना आहे. अशा काळात सावित्रीनं हजारो लोकांची जान वाचवली आणि त्याच रोगामध्ये आपली जान गमावली. यापेक्षा या देशातली सर्वात कणखर महिला कोण असू शकते? त्या सावित्रीला सलाम केला पाहिजे. महात्मा फुल्यांचा संबंध पाण्याशी आहे. महात्मा फुल्यांचा संबंध शेतीशी आहे. आणि या देशात ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटचा पहिला प्रणेता म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. याच्या अगोदर आधुनिक पद्धतीने शेतीचा विचार करावा, पाटाचं पाणी शेतात कसं न्यावं, चर कसा खोदावा, कालवा कसा काढावा, पानाड्यांनी पाणी कसं शोधावं, विहिरी सैन्यांकडनं कशा बांधून घ्याव्यात, हा सगळा आराखडा महात्मा फुल्यांनी त्यांच्या पुस्तकांच्या मध्ये नोंदवून ठेवलेला आहे. 1848च्या दरम्यान महात्मा फुल्यांनी सांगितलेल्या ह्या सगळ्या योजना आहेत. आणि म्हणून वॉटर मॅनेजमेंट आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट हे जे याचे जे प्रणेते आहेत, ते प्रणेते आहेत महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्याला कल्पना असेल की बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले वीजमंत्री, भारतातले पहिले धरण बाबासाहेबांनी बांधले. भारतामध्ये कृषी विकासासाठी काय काय करता येतील योजना हे फुल्यांनी मांडलं, पण त्यांना कृतीत आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. त्यांवर बाबासाहेबांनी धरणं बांधली. फुल्यांना कृतीत कसं आणायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. आणि समाजाच्या विकासाचं स्वप्न कसं रेखाटायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा फुले. म्हणून महात्मा फुल्यांना समजून घ्यायचं असेल तर ते बाबासाहेबांच्या शिवाय आणि शाहू महाराजांच्या शिवाय समजता येत नाही. पण मित्र हो, आपण ह्या सगळ्या प्रश्नांचा काही गंभीरपणे विचार करून काही एक मांडणी करता येते का वैचारिक, या अनुषंगाने मी बोलणार आहे. आपले महापुरुष घोषणेच्या पलीकडे जात नाहीत. आपले महापुरुष नामघोषाच्या पलीकडे जात नाहीत. हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे. महापुरुषांना तातडीनं त्यांच्या जातीतनं आणि नामघोषातनं मुक्त करण्याची ही गरज आहे. जर ते केलं नाही तर जो महापुरुष आपल्याला कळलेला असेल तो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं आलेला असतो, आणि ती डेंजर युनिव्हर्सिटी आहे, फार डेंजर युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे मला जो महात्मा फुले आपल्या काळजात टाकायचा आहे, तुम्ही आता MPSC UPSC करणारी मुलं आहात, माझ्या भाषणाचा त्यासाठी काही उपयोग होतोय का बघा. आणि
नामघोषामध्ये महापुरुष अडकल्यामुळे आपला खूप मोठा तोटा झालेला आहे. खूप मोठा तोटा झालेला आहे. फुल्यांच्या बाबतीत नामघोष पण कमी आणि घोष पण कमी. फुले ही या बाबतीत अनेक अर्थाने दुर्दैवी. का बरं असं? तर आपल्या लक्षात येईल की फुले ज्या काळात जन्मले, ज्या काळात ते वाढले, जो काळ त्यांनी उभा केला, त्या काळाचे तत्कालीन काळाचे काही प्रश्न होते आणि ते काळाशी टकराव करत होते. पहिल्यांदा एक गैरसमज डोक्यातून काढायला पाहिजे की महात्मा फुले म्हणजे हौदातनं पाणी, अस्पृश्यांना पाणी देणारे, अस्पृश्यांचे प्रश्न मांडणारे, दलितांचे प्रश्न सोडवणारे, असे ते महात्मा फुले. ही फुल्यांची ही खूप एकांगी प्रतिमा आपण करून टाकलेली आहे. फुले तसे नव्हते. फुल्यांचं ते एक रूप होतं. पण फुले डिकास्ट व्हायला निघालेले होते, डिकास्ट झालेले होते. आणि जेव्हा कोणताही माणूस डिकास्ट होतो तेव्हाच तो महापुरुष होतो. आणि महापुरुष होण्याची पहिली पूर्वाट जातमुक्त होणं ही आहे. महात्मा फुले डिकास्ट झालेले होते. ते डिकास्ट झाले नसते तर आपल्या घराशेजारी असंख्य ब्राह्मण स्त्रियांची बाळातपणं सावित्रीने केली नसती. अनेक अर्भक गोळा करून त्यांचा सांभाळ या दाम्पत्याने केलाच नसता. डिकास्ट होत. आणि म्हणून फार थोडी माणसं भारतात अशी आहेत की जी डिकास्ट झालेली होती. ज्यापैकी बुद्ध डिकास्ट होते, तुकाराम डिकास्ट होते, कबीर डिकास्ट होते, फुले डिकास्ट, बाबासाहेब आंबेडकर जाती अंताकडेच निघालेले होते. आणि म्हणून आपल्या दुर्दैवानं आपल्या अवतीभोवती जी काही राजकीय सामाजिक वावटळ आहे, ती वावटळ आपल्याला महापुरुषांकडे जातीमुक्तीच्या नजरेतून पाहू देत नाही. कारण जात त्यांना हवी आहे त्यांची दुकानं चालवण्यासाठी. म्हणून एकतर महापुरुषाला डिकास्ट होऊन आपण अभ्यासाला पाहिजे, त्याच्याकडे पाहायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्या महापुरुषाचं काम फक्त जातीचंच असतं असंही मानायचं काही कारण नाही. म्हणून कृपया महात्मा फुले हे केवळ दलितोद्धाराचं काम करत होते आणि केवळ तेवढंच करत होते असं समजण्याचं काही कारण नाही. महात्मा फुले हा एक असा माणूस होता की ज्याला तत्कालीन समाजव्यवस्थेने उभे केलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायचे होते. महात्मा फुल्यांना कोणते सवाल होते? विद्यार्थ्यांना आपल्याला प्रश्न पडत नाही आणि प्रश्न पडले पाहिजे. महात्मा फुलेंना प्रश्न पडत होते. त्यांच्या मनातला पहिला प्रश्न होता की या देशामध्ये माणसं जाती जातीत धर्माधर्मात वाटलेली आहेत. ही जात नष्ट कशी होईल? या धर्मांचं करायचं काय? हा पहिला महात्मा फुलेंच्या मनातला प्रश्न होता. दुसरा प्रश्न महात्मा फुलेंच्या मनात होता की माणूस अज्ञानी का राहतो आणि कधी राहतो? आणि त्याचं उत्तर त्यांना मिळालं की जर शिक्षण नसेल तर माणूस अज्ञानी राहतो आणि अडाणी माणसाला लुटायला दुनिया उभी असते. आणि मग महात्मा फुल्यांना या दोन प्रश्नांच्या भोवती आपलं काम सुरू केलं. त्यांनी पहिले शाळा काढल्या, आपल्या बायकोला शिकवलं, सावित्री नगरमध्ये आल्या
आणि नगरमधल्या मिशनरी शाळा पाहून मग ते मॉडेल त्यांनी पुण्यात सुरू केलं. महात्मा फुल्यांनी स्वतः घरात सावित्रीला शिकवलं, तिने सांगितलं. आणि मग हे करत करत शिक्षणाचं वारण, तुम्हाला माहिती आहे मग सावित्रीने किती त्रास सहन केला, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आता हा इतिहास सांगण्यासाठी वेळ घालवण्यात काय अर्थ नाही, ते सगळं माहिती आहे, छोट्या छोट्या गोष्टी. पण हे करता करता या देशातल्या स्त्रीला कुणी उपेक्षित ठेवलं याचा शोध महात्मा फुल्यांनी घेतला. आणि त्यांच्या लक्षात आलं की या देशातल्या तळागाळातल्या समाजाला, अस्पृश्यांना, स्त्रियांना इथल्या वरच्या मजल्यात राहणाऱ्या वरच्या परंपरेतल्या लोकांनी उपेक्षित ठेवलं. मग त्यांनी तिकडे लक्ष वळवलं. आणि मग महात्मा फुले म्हणाले की धर्मचिकित्सा केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि मग त्यांनी धर्माची चिकित्सा सुरू केली. हे जे सगळं ब्लॅक मॅजिक काय म्हणतात त्याला, यातुर विद्या, कर्मकांड धर्मांमध्ये जे घुसलेलं आहे, त्याच्यावर महात्मा फुलेंनी पहिला हल्ला केला. कारण ह्या काय म्हणतात त्याला, यातुर विद्यामुळे, ह्या सगळ्या ब्लॅक मॅजिकला मराठी शब्द काय आहे मला माहित नाही, पण ह्या सगळ्या जादूगिरीमुळे, भोंदूगिरीमुळे, भोंदूगिरीमुळे धर्मातला खरा अर्थ बाजूला राहतो आणि धर्मभ्रष्ट झालेले आहेत. मग त्यांनी धर्मचिकित्सा करायला सुरुवात केली. आणि धर्मचिकित्सा कशी करायची, याच्यातनं फोल गोष्टी बाजूला कशा काढायच्या, याच्यासाठी महात्मा फुल्यांनी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे गुलामगिरी. आणि गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुल्यांनी धर्मचिकित्सा आणि इथल्या वर्चस्ववादी व्यवस्थेने सांस्कृतिक वर्चस्वाचं जे काही भूत उभं केलंय ते समजून घेण्यासाठी आणि त्याला विरोध करण्यासाठी महात्मा फुल्यांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला. आता मी तुम्हाला अशा एका मुद्द्याकडे घेऊन जातोय. कोणती गुलामगिरी महात्मा फुल्यांना नष्ट करायची होती? तर महात्मा फुले असं म्हणाले, आणि जे बाबासाहेब पण नंतर म्हणाले, की भारताचा इतिहास हा गुलामगिरीचा इतिहास आहे. भारताचा इतिहास म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, गुलामगिरीचा इतिहास. मग एका जातीने दुसऱ्या जातीवर गुलामी लादलेली आहे, एका धर्माने दुसऱ्या धर्मावर गुलामी लादलेली आहे, श्रीमंताने गरिबीवर गुलामी लादलेली आहे, राजाने प्रजेवर गुलामी लादलेली आहे. हा सगळा गुलामगिरीचा सांस्कृतिक घटनांचा इतिहास म्हणजे भारतीय इतिहास आहे. मित्रहो, वर्चस्वाचं साम्राज्य ज्यांनी आपल्या हातात ठेवलं आणि सांस्कृतिक वर्चस्व बहुजन समाजावर ज्यांनी मिळवलं, त्या वर्चस्वाला छेद देण्याचं पहिलं काम महात्मा फुल्यांनी केलं. आणि म्हणूनच महात्मा फुले 19व्या शतकातले सामाजिक क्रांतीचे पहिले प्रणेते ठरतात. याच्या अगोदर कोणी केलं नव्हतं. काय केलं फुल्यांनी? फुले म्हणाले, तुम्हाला ग्रामची माहीत असेल, ग्रामची हा मार्क्सवादाची थेरॉटिकली मांडणी करणारा एक मोठा विचारवंत होऊन गेला. त्याने कल्चरल हेजिमनी नावाची कल्पना मांडली. कल्चरल हेजिमनी, सांस्कृतिक वर्चस्व. वरच्या मजल्यात राहणारा माणूस खालच्या मजल्यातल्या लोकांवर नेहमी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सांस्कृतिक आणि सामाजिक गोष्टींचा आधार घेत असतो, ज्याला कल्चरल हेजेमनी असं म्हणतात. हे सांस्कृतिक वर्चस्व इथल्या वैदिक परंपरेने बहुजन समाजावर लादलेलं होतं. काय सांस्कृतिक वर्चस्व होतं? गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात,
इथून अनेक गोष्टी आहेत. इथेच नारळ फोडा, लग्न झाल्यानंतर हे असंच करा. हे सगळं जे आहे, हे सगळं अनावश्यक गोष्टी धर्मात ज्या शिरलेल्या आहेत त्या काढण्याचं काम महात्मा फुले करत होते. म्हणून महात्मा फुल्यांनी लग्नाची विधी पण बदलून टाकली, गोंधळ पण बदलून टाकले. महात्मा फुल्यांनी प्रथाच बदलल्या. ते म्हणाले जातीतच लग्न केलं पाहिजे असं काय नाही. महात्मा ज्योतिबा फुले हा असा एक क्रांतीवीर आहे, क्रांती मानव आहे की ज्याने या देशातलं आपल्या मुलाचा पहिला आंतरजातीय विवाह लावला. डिकास्ट झालं, नकोच ते जात प्रकरण. दुर्दैवानं फुल्यांना आपण विसरलो आणि आजच्या काळ जाती घट्ट करत चाललोय. महाराष्ट्र पेटलाय, जातींवरून पेटलाय आणि प्रत्येक जण आपल्या जातीला चिटकू पाहतोय. आणि फुले सांगत होते 19व्या शतकाच्या मध्यावर जात सोडा. बाबासाहेब सांगत होते 20व्या शतकाच्या सुरुवातीला डिकास्ट व्हा. आणि कित्येक वर्षापूर्वी बुद्ध सांगत होते मानव बना. हे सगळं विसरलो आणि आपण आता जाती धर्म घट्ट करायला निघालो. कुठं चाललोय आपण? हे काय झालं आपलं? त्या गालिबच्या शेरप्रमाणे झालंय. आपण जे उपाययोजना करायला पाहिजे, शिक्षण व्यवस्थेत पण, सामाजिक व्यवस्थेत पण, उद्योग व्यवसायात पण, ह्या सगळ्या उपाययोजना झाल्याच नाहीत. जसं आजच्या कृषी शिक्षणात महात्मा फुले कुठे आहे? कुठंच नाही. आहेत का तुमच्या अभ्यासक्रमात महात्मा फुले, महात्मा गांधी? अरे कृषी शिक्षणाचे प्रणेतेच ते आहे, म्हणून तर नाव दिलंय ना. पण ते अभ्यासक्रमात नाही. ते आपलं कसं झालंय सर, आता तुमच्या दोघांच्याही साक्षीने सांगतो, असं काय करता आलं अभ्यासक्रमात हे आणि आमच्या सारख्यांचा काही उपयोग झाला तर बघा. ह्या नव्या पिढीच्या समोर हे गेलं पाहिजे. ते गालिबच्या शेरप्रमाणे झालंय आपलं. गालिबच्या शेर जिंदगीभर, म्हणजे आपण खूप शिकवत असतो, ते असं झालंय गालिबच्या शेरप्रमाणे, जिंदगी भर एक ही गलती कर रहा था मैं गालिब, जिंदगी भर एक ही गलती कर रहा था मैं गालिब, धूल चेहरे पे थी और आईना साफ कर रहा था मैं गालिब. झालं, फुले राहिल्या बाजूला आणि आपण भलतंच नेदरलँड मधली शेती काय आणि कुठली काय ते शिकवत बसलोय. म्हणून महात्मा फुल्यांचं आपल्या रोजच्या जगण्यात, जीवनात आणि शिक्षणात ऍप्लिकेशन कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. घोषणा देता येतात हो, पण ज्याच्या घोषणा देणार आहात त्याला काळजात कसं साठवायचं, आणि ते जर साठवता आलं नाही तर तुमच्या घोषणेला काय अर्थ नाही. वांजोट्या घोषणा कोणी देऊ शकतं. मी आता किती मोठ्या आवाजात ओरडू शकतो, ओरडून समाज बदलणार नाही आहे. चिल्लाने से समाज बदलने वाला नहीं, कृती करावी लागेल. आणि मी गंभीरपणे बोलतोय की जर खरंच आपल्याला आपल्या महापुरुषांचा आदर असेल तर महापुरुषांना पहिल्यांदा वाचा आणि थोडं तरी कृतीत आणा. न वाचता कृतीत आणायचं. महापुरुष बाबासाहेब आंबेडकरांनी, सरांना जायचंय मला माहित आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी किती ग्रंथ लिहिले? त्यांचे जे 15-16 ग्रंथ आहेत बेसिक, त्यापैकी 2 ग्रंथही न वाचता बाबासाहेबांवर बोलणारे शेकडो वक्ते महाराष्ट्रात आहेत. महापुरुषच वाचायचं नाही आणि बोलायचं. मला असं वाटतंय हे थांबवलं पाहिजे. आपण महापुरुषाला वाचावं लागेल, बाबासाहेबांना वाचावं लागेल, महात्मा फुल्यांना वाचावं लागेल. आणि म्हणून मी तुम्हाला काही
आता काही नावं सांगतो, जमलं तर तेवढी पुस्तकं वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की महात्मा ज्योतिबा फुले समजून घेण्यासाठी आपल्याला पहिलं काय करावं लागेल. पहिली गोष्ट, महात्मा फुल्यांवर सगळ्यात मोठा प्रभाव कुणाचा होता माहिती आहे? कोणत्या दोन चरित्रांचा होता? तर महात्मा फुल्यांनी विद्यार्थी असताना त्यांच्या वाचनामध्ये दोन महत्त्वाचे चरित्र आलेले होते, ज्याच्यापैकी पहिलं चरित्र होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि दुसरं चरित्र होतं जॉर्ज वॉशिंग्टनचं. छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्र विसरला होता की असा एक रयतेचा राजा, असा एक महाराष्ट्र धर्म उभा करणारा राजा, असा एक बहुजनांचा राजा या महाराष्ट्रात जन्माला आला आणि ज्याने बहुजन समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विकासासाठी काम केलं, जो मावळ्यांना हाती घेत होता आणि इथल्या शेती विकासाचंही मॉडेल महात्मा फुलेंनी उभं केलेलं होतं. असा एक राजा होता, याला महाराष्ट्र विसरला होता. कारण पुण्या मुंबईत, विशेषतः पुण्याकडं जी मंडळी उभी राहिली होती, त्या मंडळींना छत्रपतींचं काही घेणं देणं नव्हतं. एकीकडं छत्रपतींचा इतिहास पुसणारे नेते जगाच्या वर जन्माला येत होते आणि दुसरीकडे मावळ्यांना हाती घेऊन मराठा समाजाची अशी महाराष्ट्रात उभं करण्याचं काम मोठं छत्रपतींनी केलं. हे जे आहे हे विसरलो होतो आपण. याची आठवण कुणी करून दिली माहिती आहे? याची आठवण करून दिली महात्मा ज्योतिबा फुले यांनी. फुले गेले रायगडावर, शोधलं समाधी. आपल्या राजांची समाधीच माहीत नव्हती, विसरून गेले होते लोक. शोधली, तिथल्या माणसाला बाजूला केलं आणि शोधली. आणि फुले म्हणाले, हा आमचा राजा, हा आमचा राजा. छत्रपतींचा नामघोष आपल्याला करण्याची मुभा, करण्याचं स्वातंत्र्य, करण्याची ताकद आणि करण्याची ऊर्जा ही महात्मा फुल्यांनी आपल्याला दिली. छत्रपती शिवाजी महाराज. आता तो काळ जो होता तो एवढ्या बंडखोरीचा नव्हता, पण यांचा जो काळ होता तो बंडखोरीचा होता आणि फुल्यांनी ती केली, बंडखोरी केली. कल्चरल हिस्ट्री, कल्चरल पॉलिटिक्स आणि कल्चरल हेजेमनी बदलून टाकण्याची प्रक्रिया फुल्यांनी सुरू केली. म्हणून ते आद्य क्रांतीवीर आहे. सोपं होतं का मुलींना शिक्षण देणं? सगळ्या वेद पुराणात आणि इकडं तिकडं आपल्या धर्मग्रंथांच्या मध्ये स्त्रियांच्या बद्दलचे उल्लेख वाचा, तुमच्या लक्षात येईल. मनुस्मृतीपासून सगळीकडं. फुले म्हणाले, नाही, ही शिकलीच पाहिजे. आणि म्हणून ती पोरगी जी बोलली ना, ह्या सगळ्या माझ्या समोर बसलेल्या पोरी आहेत ना, या पोरींच्या नजरेत मला आहे ना आधुनिक सावित्री दिसते आणि या पोरांच्या नजरेत आहे ना मला आधुनिक शिवबा दिसते. हे आणि म्हणून मित्रहो, मी फुल्याने एक पुस्तक लिहिलं, म्हणजे जे गुलामगिरी जे होतं त्याच्यावर मी आलो होतो. गुलामगिरीचा पहिला भाग 16 प्रकरणं आहेत, त्यातली 10 प्रकरणं ही इथल्या वैदिक परंपरेने आपल्यावर जी धार्मिक गुलामी लादलेली आहे त्याच्यावर आहेत आणि त्याला कसं नाकारता येईल त्या नकाराबद्दल भडक ग्रंथ आहे तो फार. त्यामुळं वैदिक परंपरा मानणारे या ग्रंथाला हात सुद्धा लावणार नाहीत, इतका महाडेंजर ग्रंथ आहे आणि तो फुल्यांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. आणि पुढच्या 6 प्रकरणामध्ये महात्मा फुल्यांनी इंग्रजांनी कशी गुलामी लादली ते लिहिलेले.
म्हणजे इकडं ब्राह्मणी व्यवस्थेने लादलेली गुलामी धर्माचा आधार घेऊन, आणि दुसरीकडे इंग्रजांनी लादलेली गुलामी आर्थिक, याचं कॉम्बिनेशन म्हणजे गुलामगिरी हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ खूप बेसिक आहे. तुम्ही वाचल्यानंतर लक्षात येईल, अरे हे कसं कसं फिरत आले आणि फुले काय करत होते, फुल्यांना काय नाकारायचं होतं. फुल्यांनी 69 साली 1869ला पहिलं काय काम करावं, तर शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांच्या बद्दलचा हा पहिला पोवाडा आहे, महाराष्ट्रात पहिला आहे. त्यामुळे छत्रपतींचं गुणगान करणारा, छत्रपतींना त्यांची ओळख मांडणारा आणि त्यांचं जीवनचरित्र, छत्रपतींचं जीवनच आहे त्याच्यात, हा पहिला पोवाडा लिहिला त्यांनी. मला फुल्यांच्या आयुष्यातल्या 4-5 गोष्टी आपल्याला सांगायच्या आणि त्या फार महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे की फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे जे पुस्तक लिहिलं, हे गुलामगिरीला पर्याय लिहिलेलं आहे. म्हणजे गुलामगिरी पुस्तकात महात्मा फुले ही सगळी परंपरा नाकारत होते धार्मिक, आणि मग त्याला पर्याय काय देता येईल हे सार्वजनिक सत्यधर्मामध्ये लिहिलं. म्हणजे फुले समजून घ्यायचं असेल, नुसतं गुलामगिरी वाचून उपयोगायचं नाही, गुलामगिरी नंतर सार्वजनिक सत्यधर्म वाचायला पाहिजे. मग फुल्यांचं ॲप्लिकेशन काय होतं हे कळतं. आणि मग फुले सार्वजनिक सत्यधर्म म्हणाले की मी ईश्वराला नाकारत नाही आहे, आणि फुल्यांनी नाकारलं नाही आहे. माझ्या लेखी तो निर्मिक आहे. आणि मग फुल्यांचा ईश्वर कोण होता, फुल्यांचा परमेश्वर कोण होता, परमेश्वराबद्दलच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना कशा कशा फिरत गेल्या हे आपल्या लक्षात येईल. पहिली गोष्ट अशी आहे, आपल्याला डार्विनचा सिद्धांत माहिती आहे, उत्क्रांतीवादाचा. त्याला डार्विनचा सिद्धांत जोपर्यंत आला नव्हता ना, तोपर्यंत आपल्याला असं वाटायचं पृथ्वी वेगळीच आहे, कसं कसं काय काय चाललेलं आहे. आणि असं वाटायचं की माणूस टपकन वरून परमेश्वर माणसाला जन्माला घालतो. पण डार्विनचा सिद्धांत आल्यावर कळालं की साला आपण माकडापासून आलोय. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला ना डार्विनने. महात्मा फुल्यांनी सुद्धा सिद्धांतन केलं, सिद्धांत मांडले, सामाजिक उत्क्रांतीचे सिद्धांत मांडले. ते म्हणाले महात्मा फुले की तुम्ही ज्याला परमेश्वर म्हणता आणि ज्या दैवी कल्पनेत कर्मकांडाला जोडता, माझा परमेश्वर तसा नाही आहे. माझा निर्मिक हा निसर्ग आहे. आणि फुले म्हणाले की माणसाचा जन्म हा नैसर्गिक आहे आणि त्याचा मृत्यू सुद्धा नैसर्गिक आहे, जे बुद्ध म्हणाले होते, जे बाबासाहेब पण नंतर म्हणाले. म्हणून निर्मिकाला फुल्यांनी नाकारलं नाही, भले त्याला परमेश्वर नाही म्हटलं. आणि म्हणून त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकामध्ये आपली आध्यात्मिक कल्पना मांडली. आणि फुल्यांचं अध्यात्म वेगळं होतं. आता ते काय करत होते हे आपल्या लक्षात येईल. मी तुम्हाला फक्त 1 मिनिटात ती गोष्ट गंमत सांगतो, तिकडे नेतोय. फुले म्हणत होते, आणि जे बाबासाहेबांनी पण नंतर मांडलं, फार मजेशीर गोष्ट आहे. साऊथ ब्युरो कमिटी आली होती भारतात आणि बाबासाहेबांची साक्ष होती, आणि बाबासाहेब गेले तिथे. तर बाबासाहेबांनी मांडलं सगळं. तर बाबासाहेबांनी विचारलं, धर्माबद्दल तुमचं काय मत आहे भारतातल्या? तर बाबासाहेब म्हणाले, धर्म ही आवश्यक गोष्ट आहे. हा म्हणे, तुम्ही तर धर्माला नकार देत नाही. कोण म्हटलं धर्माला नकार देतो मी? धर्म ही आवश्यक गोष्ट आहे. मग सांगा म्हणे भारतातल्या धर्मांबद्दल. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की भारतामध्ये हिंदू धर्म, म्हणजे भारतामध्ये बाबासाहेबांनी मोजले धर्म, जी काही संख्या होती 5, बाबासाहेब म्हणाले 6 आहेत. ते म्हणाले, एक धर्म कुठून काढला तुम्ही? 6 कसे? बाबासाहेब म्हणाले, नाही, जास्तीचा एक धर्म. अरे बाबा, कोणता? नाही म्हणे, सांगत नाही मी. म्हणे, सांगा एक धर्म कोणता जास्तीचा आहे? तर बाबासाहेब म्हणाले, भारतामध्ये हिंदू धर्म 1 नसून 2 आहेत. 2 हिंदू धर्म? अरे कसे? मग बाबासाहेबांनी सांगितलं की या भारतामध्ये
सिंधू नदीच्या काठी राहणारा 18 पगड जाती विभागला गेलेला आणि अनार्य परंपरेतून आलेला जो काही बहुजन समाज आहे, त्याचा जो हिंदू धर्म आहे तो भारतातला नंबर 1चा हिंदू धर्म आहे. लक्षात येते? म्हणजे आज भारतामध्ये बहुजन समाजात जे काही सगळ्या जाती धर्माचे लोक विभागलेले आहेत, हा भारतातला नंबर 1चा हिंदू धर्म आहे. आणि त्याच्या श्रमावर भारत उभा आहे. न्हावी, लोहार, तांबी, किसाडी, काय सगळेच, महार, मांग, चांभार, मराठा, क्षत्रिय सगळेच. हा जो बहुजन समाजाचा धर्म आहे हिंदू, तो भारतातला मुख्य हिंदू धर्म आहे. आणि बाबासाहेब पुढे असं म्हणाले की आर्य परंपरेतून आलेला बाहेरून वैदिक परंपरा मानणारा आणि देवदेवता भिन्न असलेला ब्राह्मणी हिंदू धर्म हा भारतातला दुय्यम हिंदू धर्म आहे. लक्षात येते मला काय म्हणायचं आहे? मित्रहो, त्या हिंदू धर्माच्या देवदेवता वेगळ्या आहेत, त्यांचे उपासापास वेगळे आहेत, उपासना पद्धती वेगळ्या आहेत आणि बहुजन समाजाच्या सगळ्या वेगळ्या आहेत. या दोन हिंदू धर्मामध्ये फरक आहे. दुर्दैवानं भारताच्या वर सांस्कृतिक सत्ता, राजकीय सत्ता आणि आर्थिक सत्ता भारतातल्या दुय्यम हिंदू धर्माने हातात ठेवलेली आहे. महात्मा फुले भारतातला जो हिंदू धर्म आहे 18 पगड जातीतल्या लोकांचा, त्याला विकसित करण्याचं, त्याला विज्ञानवादी चेहरा देण्याचं, त्याला एक वैचारिक आयाम देण्याचं, त्याला एक सैद्धांतिक बैठक देण्याचं काम करत होते. आणि ते असं म्हणत होते, आपल्याकडे गंमत फार वेगळी झालेली आहे मित्रांनो, फार वेगळी आहे. काय गंमत आहे माहिती आहे? आपल्याकडे गंमत अशी झाली आहे की आपल्याला कळत नाही धार्मिक कशाला म्हणायचं ना आध्यात्मिक कशाला म्हणायचं. हे आपण सारे आध्यात्मिक आहोत, कळत नाही आपल्याला धार्मिकता कशाला म्हणायचं ना आध्यात्मिकता कशाला म्हणायचं. मित्रो, हे लक्षात घ्या की आध्यात्मिकता ही गोष्ट पवित्र आहे, ती नैसर्गिक आहे. सूर्याला नमस्कार करणं, शेतीच्या अवजारांचं पूजन करणं, वायूशी बोलणं, हवेशी बोलणं, ढगांशी बोलणं, हे सगळं आध्यात्मिक आहे. आणि या सगळ्या पर्यावरणातनं माणूस आलेला आहे. त्या अर्थाने बुद्ध आध्यात्मिक होते, तुकारामही आध्यात्मिक होते, बाबासाहेब आंबेडकरही आध्यात्मिक होते आणि महात्मा फुलेही आध्यात्मिक होते. आध्यात्मिक होणं, आध्यात्मिक असणं म्हणजे नैसर्गिक असणं आहे. माणसाचा जन्म आणि मृत्यू आणि निसर्ग, आणि म्हणून भारतातला मातीला, शेतीला जोडलेला प्रत्येक शेतकऱ्याच्या काळजात अध्यात्म आहे, तो खऱ्या अर्थाने आध्यात्मिक आहे. ही परंपरा आहे, भारताची मूळ परंपरा अध्यात्माची आहे. सार्वजनिक सत्यधर्मामध्ये महात्मा फुल्यांनी अशा अध्यात्माची पेरणी केली आहे, जे नंतर बाबासाहेबांनी पण बुद्ध आणि धम्ममध्ये विकसित केली. कारण सार्वजनिक सत्यधर्म, बुद्ध आणि धम्म आणि कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हे 3 ग्रंथ जेव्हा एकत्र आपण मालिकेने वाचतो ना, तेव्हा हे कळतं सगळं. मग तुमच्या लक्षात येईल की महात्मा फुलेंना हे सगळं बदलवायचं होतं.
आता राहिला शेवटचा प्रश्न, मग धार्मिक कशाला म्हणायचं? तर आपलाच धर्म खरा आहे, दुसऱ्याचं काही खरं नाहीच आहे, आणि आपल्याच धर्माचा प्रसार आणि प्रचार करणं त्याला धार्मिकता म्हणायचं. आणि सध्या भारतामध्ये धार्मिक राजकारण गल्लीबोळात उभं आहे. आपण अध्यात्मापासून खूप दूर आहोत. महात्मा फुलेंना तिकडे न्यायचं होतं. मित्रहो, हा जो सगळा सांस्कृतिक इतिहास आहे, हा इतिहास नीट समजला की आपल्या लक्षात येईल. मी आता जाता माझ्या शेवटच्या मांडणीकडे येतो आहे, आणि मला असं सांगायचं आहे की एक युटोपिया प्रत्येकाने पाहिलेला होता समाजाबद्दलचा. युटोपिया कळतो का तुम्हाला? थॉमस मोर नावाचा एक विचारवंत होता. थॉमस मोर, 15व्या शतकात थॉमस मोर, त्यांनी ही कन्सेप्ट मांडली. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? आदर्श राज्याची कल्पना मांडली की माझं राज्य आदर्श राज्य कसं असावं. त्यांनी ती कल्पना मांडली. तो म्हणाला माझ्या आदर्श राज्यामध्ये, मग ते सगळे बाकीचे हाकलून दिले त्यांनी. तो म्हणाला माझ्या आदर्श राज्यामध्ये कोणी उपाशी नसेल, माझ्या आदर्श राज्यामध्ये कोणी वस्त्राशिवाय नसेल, माझ्या आदर्श राज्यामध्ये कोणी दुःखी नसेल, माझ्या आदर्श राज्यामध्ये मुबलक अन्नधान्य असेल, आणि माझ्या आदर्श राज्यातला जो राजा आहे तो राजा जनतेच्या प्रती कनवाळू असेल, आणि एक आनंदी राज्य माझं असेल. आणि म्हणून त्यांनी त्या कल्पनेमध्ये सगळे जे धान्य आहे, पिकवलेलं धान्य एका ठिकाणी आणायचं आणि ज्याला पाहिजे त्यांनी घेऊन जायचं. माझ्या आदर्श राज्यामध्ये कोणता कर नसेल, कोणता टोल नसेल, माझ्या आदर्श राज्यामध्ये जनतेला खिसा कापला जाईल असं काहीच नसेल. असा एक युटोपिया थॉमस मोरने मांडलेला होता 15व्या शतकात. थॉमस मोरने युटोपिया, तुम्ही नेटवर जाऊन सर्च करा, लक्षात येईल तुमच्या. मग नंतर तोच युटोपिया कुणी मांडला माहिती आहे? कुणी मांडला? तोच युटोपिया बुद्धाच्याही मनात होता, आणि बुद्धाला एक आपलं आदर्श राज्य असावं असं वाटत होतं. तोच युटोपिया तुकारामांच्या मनात होता, तोच युटोपिया कबीरांच्या मनात होता, आणि तोच युटोपिया महात्मा फुले मांडत होते, आणि तोच युटोपिया बाबासाहेब एक आदर्श राज्याची कल्पना करत होते. पण मित्रहो, आपण आज युटोपियात उभे नाही आहे, आपण आज ड्युटोपियात उभे आहोत. आपल्याला दर 10 किलोमीटरवर टोल द्यावा लागतो. आपल्याला हर एक वस्तूवर GST द्यावा लागतो. आपल्या देशातली स्त्री सुरक्षित नाही आहे. आपल्या देशात कधी कोणाचा खिसा कापेल सांगता येत नाही. आपल्या देशात बॅलेट पेपर्सवरचं मत मनातून जात नाही, ते धनातून जातं. काय चाललंय आपल्या देशात? आणि म्हणून ड्युटोपियात आपण उभे आहोत. हा ड्युटोपिया जो आणलेला आहे, हा ड्युटोपिया नुसता धर्माच्या ठेकेदारांनी आणलेला नाही. हा ड्युटोपिया जसा धर्माच्या ठेकेदारांनी आणला, जसा इथल्या धार्मिक परंपरेने आणला, तसाच तो ड्युटोपिया भांडवलशाहीने आणलेला आहे. आणि म्हणून राजसत्ता आणि भांडवलशाही या दोन्हींची मिलीभगत कालपर्यंत आपण पाहत होतो, पण आज राजसत्ता, भांडवलशाही आणि धर्मसत्ता या तिन्हींची मिलीभगत पाहतोय, आणि ही मिलीभगत हा ड्युटोपिया वाढवते, असुरक्षित करते. हा ड्युटोपिया कसा छेदायचा त्याची उत्तरं आपल्याला मिळत नाही, कारण आपण आपल्या महापुरुषांना काळजातून हरवून टाकलंय. चला, महापुरुष ग्रंथालयात वाचायलाच मिळत नाही, नीट कोणी सांगतच नाही. महापुरुष कृतीत आणले नाही
तर हा डिटोपिया वाढत जाणार आहे आणि रोजची असुरक्षितता वाढत जाणार आहे. कोणती कुणाची हिंमत होते? म्हणून मित्रहो, तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणावरून विचार करायला पाहिजे. कारण आपल्याला हे बोट आहे आणि हे बोट आपल्या स्वातंत्र्याचं, स्वाभिमानाचं आहे. हे बोट नीट वापरलं ना, हा डिटोपियातून आपल्याला युटोपियाकडे जाता येईल. तुम्हाला माहित आहे, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, काय रिलेशन्स आहेत. त्यांचे रिलेशन्स न पाहता त्यांचे अनुयायी एकमेकात भांडतात. हा जळता महाराष्ट्र पाहतोय. मित्रहो, महात्मा फुलेंना समजून घेताना एक गोष्ट समजली पाहिजे की फुल्यांना समजून घ्यायचं असेल तर शाहूंकडे जावं लागतं आणि शाहूंना समजून घ्यायचं असेल तर बाबासाहेब समजून घ्यावे लागतात. फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र. कधी कधी मला संताप येतो या गोष्टीचा. असं जेव्हा राजकारणी लोक म्हणतात फुले, शाहू, अरे त्याला फुले पण माहीत नसतो, शाहू पण माहीत नसतो, आणि तो घोषणा देतो फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र. अरे फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणजे काय? फुल्यांचं नाव घेण्याचा अधिकार कुणाला आहे? शाहूंना मांडण्याचा अधिकार कुणाला आहे? आणि बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार कुणाला आहे? या तिघांची जी कमळ काच होती ती ज्याला नीट माहीत नाही त्याला तो अधिकार नाही आहे. तुम्हाला माहित आहे बाबासाहेबांना कुणी नेता केलं? बाबासाहेबांना कुणी घडवलं? बाबासाहेबांना आपल्यामध्ये संविधान करता म्हणून कुणी पेश केलं? छत्रपती शाहू महाराजांनी. आणि शाहू महाराज नसते, बाबासाहेब वेगळेच आपल्यासमोर असते. चला, ही शाहूंची तळमळ होती. एक पोरगा विलायतेतून आलाय शिकून, अस्पृश्याचा पोरगा एवढा शिकलाय, हे शाहूंना अभिमान. एवढा शिकलाय. शाहूंनी काय करावं? डायरेक्ट बाबासाहेबांकडे. अरे मला खूप अभिमान वाटला म्हणून, काय मदत करू? बाबासाहेब म्हणाले मला लंडनला शिकायला जायचंय, करता मदत? अरे लगेच 2,500 रुपये दिले शाहूंनी. बाबासाहेबांच्या आणि शाहूंच्या इतिहासातल्या भेटी प्रत्यक्ष 3च आहेत, पत्रव्यवहार 7-8 आहेत. पण जेव्हा जेव्हा बाबासाहेबांच्या आणि शाहूंच्या भेटी झाल्या आणि त्यांचे पत्रव्यवहार झाले तेव्हा एक विषय असायचा शाहूंमध्ये आणि बाबासाहेबांमध्ये. शाहू महाराज सतत म्हणायचे, भीमराव तुम्ही लंडनला जाणार ना आता, तर एक काम करावं माझ्यासाठी. काय काम करा? तर बाबासाहेब विचारायचे, काय? माझ्यासाठी एक पुस्तक लिहा. आणि त्यांचे इतके घरोबाचे संबंध होते की जेव्हा ते लंडन चालले शिकायला तेव्हा रमाबाई आणि ते सगळे शाहू महाराज, भीमराव तुम्ही काळजी करू नका, रमाबाई माझी बहीण, मी तिला करवीरला घेऊन जातो. आणि शाहूंचे दोन्ही अपत्य बाबासाहेबांना मामा म्हणायचे. हे शाहूंचे आणि बाबासाहेबांचे रिलेशन होते, मामा म्हणायचे. बाबासाहेबांना त्यांनी सांगितलं मला ग्रंथ लिहून द्या. अरे बाबासाहेबांनी यांनी शिकवलंय, सगळं केलंय, यांना कोणता ग्रंथ? तर शाहू म्हणाले की सध्या पुण्यातून असं एक टिळकांनी वातावरण तयार केलेलं आहे की इथला जो बहुजन समाज आहे, ब्राह्मणेतर समाज आहे, हा राष्ट्रीय चळवळीच्या विरोधी आहे आणि हा काही चांगला नाही आहे. अशा पद्धतीचं वावटळ उठलेली आहे. ह्या ब्राह्मणेतर बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी, त्यांचं स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी, त्यांचा विचार मांडण्यासाठी आणि त्यांना सामाजिक न्याय देण्यासाठी मला तुम्ही असं एक पुस्तक लिहून द्या जे छोटेखानी असलं तरी चालेल. अरे बाबा, जेव्हा जेव्हा बाबासाहेब भेटायचे
तेव्हा शाहूंचं हेच टुमणं, झालं का पुस्तक लिहून? बाबासाहेब म्हणाले, नाही हो, मला वेळच मिळत नाही तिकडे. बाबासाहेबांच्या डोक्यात ते होतं. मित्र हो, शाहूंच्या प्रत्येक पत्राच्या शेवटी बाबासाहेबांच्या खाली लिहिलेलं असायचं, मी सांगितलेल्या पुस्तकाची काय झाले. एवढी स्कॉलरशिप दिली. अरे झालं, शाहू काय सांगत होते. मित्र हो, शाहू सतत बाबासाहेबांना ज्या पुस्तकाची आठवण करत होते, ते पुस्तक बाबासाहेबांनी शाहूंच्या हयातीत बाबासाहेब लिहू शकले नाही, पण बाबासाहेब ते पुस्तक लिहू शकले. आणि ते पुस्तक म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून भारतीय राज्यघटना आहे. शाहूंचं ऍप्लिकेशन कसं करायचं? राज्यघटना वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, शाहू महाराज आपल्या राज्यात जे जे करत होते ते राज्यघटनेत आहे. अरे हे असा अनुयायी पाहिजे. बाबासाहेबांना अजून कुणी आधार दिला माहिती आहे? बाबासाहेबांना अजून असेंब्लीत राजकीय नेता कुणी केलं? महात्मा गांधींनी. बाबासाहेबांना राजकीय नेताच गांधींनी केलं. हे समजून घ्यायला पाहिजे आपण. आणि म्हणून मित्र हो, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि या दोघांचे गुरु कोण? महात्मा फुले. बेस महात्मा फुले. बर्गर खाता ना, बेस सेवा खाऊ शकता का? बेस महात्मा फुले. हा बेस विसरता कामा नये, हे लक्षात घ्या. म्हणून महाराष्ट्रामधल्या ब्राह्मणेतर बहुजन समाजाने सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या तातडीनं एक होणं ही आजची गरज आहे. तो एक झाला नाही तर आपल्या मेंदूचं सपाटीकरण करणारी व्यवस्था उभी आहे आणि आपण भांडवलशाहीच्या युगात उभे आहोत. मला कधी कधी ह्या सगळ्या लोकांचा प्रश्न पडतो, हे सगळ्या काय म्हणतात त्याला, हे सगळे राजकीय वावटळ जी उठली आहे, आता काही शब्द वापरू नये, पण यांचा प्रश्न पडतो, हे सगळं जातीवर आणि धर्मावर उभं आहे, पण जाती आणि धर्माचं काय होईल माहिती आहे बाळांनो? काय होईल माहिती आहे? मॉलमध्ये गेल्यावर तुम्हाला जात लागते का? ट्रेनमध्ये बसताना जात लागते? विमानाचं तिकीट काढताना जात लागते का? नाही. आपण भांडवलशाहीत उभे आहोत, लोकशाहीत नाही आहे आता आपण. मार्क्सने सांगितलं विरोध विकासाचा सिद्धांत. आपण राजेशाही, आदिलशाही वगैरे अशा सगळ्या शाळा ओलांडत आपण शेवटी आलो लोकशाहीवर. पण लोकशाहीचा चौथा पिलर जिवंत राहील असं काल परवापर्यंत वाटत होतं. न्याय व्यवस्था गेली, सगळ्या चारही स्तंभ गेले, कॉलॅप्स झाले, कायदा गेला, सगळे गेले. शेवटचा पिलर जिवंत आहे असं वाटत होतं. पण रवीश कुमार आणि या सगळ्यांच्या बदलीने, ज्या पत्रकारांना ज्या पद्धतीने वागणूक मिळते ते लक्षात घेता चौथा पिलर पण कॉलॅप्स झाला. लोकशाही संपली आहे. आता आपण भांडवलशाहीत उभे आहोत. ग्लोबलायझेशन, आणि ग्लोबलायझेशनला जातीचं काहीच घेणं देणं नाही आहे, धर्माचं काहीच घेणं देणं नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणून जागतिकीकरण आज न उद्या जात आणि धर्म नष्टच करणार आहे. हे कुठं जातील भांडायला, आंदोलन करायला? जागतिकीकरण जात आणि धर्म संपवणार आहे. तेव्हा जात आणि धर्माच्या अनुषंगाने विचार करणारी जी सगळी मंडळी आहे त्यांचं काय होईल? मग काय विचार करायला पाहिजे? मग विचार करायला पाहिजे ह्या सगळ्या ग्लोबलायझेशनमध्ये वावरताना आपल्या वर्गीय प्रश्नांचं काय होईल? तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांनी जातीचा प्रश्न भारतात मांडला आणि मार्क्सने वर्गीय प्रश्न येऊन जगभर मांडणी केली. आता आपल्याला समोर जातीचे प्रश्न राहिले नाही. हे जे राजकारणी दाखवतात ते काही मूळ प्रश्न नाही आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. कारण ज्या देशात, कोणत्याही देशात पहिल्यांदा सांस्कृतिक क्रांती होते आणि तेव्हाच राजकीय क्रांती होत असते. दुर्दैवानं भारतात सांस्कृतिक क्रांती न होऊ देताच राजकीय क्रांतीच्या मागे आपण लागलेलो आहोत. सांस्कृतिक दृष्ट्या जो समाज प्रगल्भ असतो, वैचारिक दृष्ट्या जो समाज प्रगल्भ असतो, आध्यात्मिक दृष्ट्या जो समाज प्रगल्भ असतो,
तोच समाज राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असू शकतो. पण कोणतीच प्रगल्भता न घेता आपण राजकीय प्रगल्भतेकडे निघालेलो आहे, हा विरोधाभास आहे. म्हणून मला असं वाटतं की 2024 पर्यंत ठीक आहे, पण इसके बाद भारतात इलेक्शन होतील असं मला वाटत नाही. कारण आपण लोकशाही सोडली आहे. मला असं वाटतंय आपण निघालोय आता अध्यक्षीय हुकुमशाहीकडे किंवा हुकुमशाहीकडे. इंग्लंड अमेरिकेत जे प्रयोग चालू आहेत तिकडे निघालोय. आपली लोकशाही, आपलं संविधान मूलकत्व टिकवायचं असेल तर आपल्याला आपलं सांस्कृतिक वर्चस्व, आपला युटोपिया, आपली विचारसरणी समाजामध्ये रुजवायला पाहिजे आणि यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. महात्मा फुले ते करत होते, बाबासाहेब ते करत होते, शाहू महाराज करत होते. मित्रो, मी खूप बोललो. माझ्या मांडणीचा आपल्याला काही अर्थ कळाला असेल तर कळू द्या. पण मी आता थोडं शेवटी 2-4 मिनटं सावित्रीबाईंवर जर बोललो नाही तर अन्यायचं होईल असं मला वाटतं, माझ्याच मनातून वाटतं. कारण मी अशा काही महिला पाहिल्यात, अशा काही महिला वाचल्यात की ज्यापैकी आपल्या काळजात रुतून बसावं असं सावित्रीबाईंचं कार्य. मित्रो, रमाबाई, बाबासाहेब जेव्हा यायचे विलायतेवरनं तेव्हा ही बिचारी एकदा स्टेशनवर आणायला गेली बाबासाहेबांना, आणि स्टेशनवरून येताना टांग्यात बसायलाच पैसे नाही. बाबासाहेबांकडे तुटपुंजे पैसे, अर्ध्या रस्त्यातच उतरले आणि दोघं तिथून बॅग घेऊन पाय घरी वडाळ्याच्या चाळीत. एवढी गरीब अवस्था रमाबाईची, एवढी गरीब अवस्था. पण तरी बाबासाहेब काय करतात, त्यांना समाज घडवायचा आहे, यासाठी प्रचंड पाठिंबा देणारी रमाई एका बाजूला आहे, प्रचंड पाठिंबा. अरे आपला मुलगा गेलाय आजारपणात आणि बाबासाहेबांना तार, याला औषधाला पैसे नाही, आणि बाबासाहेब तिकडून हे करतात, मी इकडे अन्नास मोताज आहे, मी आल्यानंतर मुलाला, आता मुलगा गेलाय बाबासाहेबांचा, पैसे नाहीत, एवढं दारिद्र्य, पण तरीही तो माणूस राष्ट्र उभा करत होता. तेच फुल्यांचं होतं. मित्रहो, बाबासाहेबांना करोडो रुपये कमवता येत नव्हते. अरे देशाचा केंद्रीय ऊर्जा मंत्री, वीज मंत्री करोडो रुपये कमवता येत नव्हते, संविधानाचा कर्ता. पण बाबासाहेबांकडे कुटुंब चालवायला पैसे नव्हते. इंग्लंडमध्ये 2 वेळेचं जेवायला पैसे नव्हते, हे तर माहिती आहे आपल्याला. बाबासाहेब वेगळे होते आणि तीच गोष्ट फुल्यांच्या आयुष्यात होते. फुले कोण होते माहिती आहे? फुले गरीब नव्हते. हे आपल्याला असं वाटेल महात्मा फुले महाराष्ट्रातले त्या काळातले सर्वात श्रीमंतग्रस्त होते. कॉन्ट्रॅक्टर महात्मा फुले, त्यांच्या नावापुढे कॉन्ट्रॅक्टर लिहिलं जायचं. वडाळा स्टेशन माहिती आहे ना मुंबईचं, CST वडाळा, हे स्टेशनचं काम महात्मा फुल्यांनी केलं. पुण्यात 6 पूल बांधले महात्मा फुल्यांनी. महात्मा फुल्यांच्या नंतर जेवढे बांधले सगळे पडले, ते 6 तसेच आहेत. मंडई महात्मा फुल्यांनी बांधली. ते जाऊ द्या, राधानगरी धरणाचा आराखडा महात्मा फुल्यांचा आहे. शेतीला पाणी कसं न्यायचं, पाट कसा बांधायचा, हे महात्मा फुलेंनी मांडलंय. तुम्ही वाचा बारकाने, कळेल. महात्मा फुले खूप श्रीमंतग्रस्त होते. काय झाली अखेर फुल्यांची अखेर काय झाली माहिती आहे? फुल्यांची अखेर अशी झाली की फुल्यांचं जे राहतं घर आहे सगळं समाजासाठी दान करून टाकलं, आणि जे राहतं घर आहे ते सुद्धा त्यांच्या सुनेला 100 रुपयाला दुसऱ्याला विकावं लागलं. फुल्यांचे सगळे पुस्तकं आणि घरातले भांडे कुंडे विकून तिची गुजराण झाली, आणि शेवटी तिला एका मंदिराच्या ठिकाणी जाऊन भीक मागण्याची वेळ आली.
मुलगा गेला, सुनेची अशी, सावित्री पण दारिद्र्यात. आता आपला नगरसेवक सुद्धा बघा 4 अंगठ्या घालून फिरतो. फुल्यांना घालता येत नव्हत्या अंगठ्या. माझा समाज उभा राहायला पाहिजे आणि माझं सगळं जे आहे हे माझ्या समाजासाठी आहे आणि त्याला समर्पित करणं, त्याला अर्पित करणं ही गोष्ट फक्त महापुरुषच करू शकतो. हे दुसरं कोणी करू शकत नाही. ते केलं फुल्यांनी. मृत्यूपत्र लिहून ठेवलं, हे सगळं दान करायचं. तेव्हा मित्रहो, त्या सावित्रीला, त्या रमाईला, त्या जिजाऊला पुन्हा पुन्हा आठवायला पाहिजे. सोपं आहे का? शिवबाला अंगा खांद्यावर घ्यायचं आणि त्याला नीतिमूल्याचे धडे द्यायचे आणि उभ्या महाराष्ट्राला रयतेचा राजा द्यायचा सोपी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट नाही. त्यांना सलाम केला पाहिजे. हे महापुरुष त्या स्त्रियांमुळे उभे आहेत. म्हणून रमाई, सावित्री आणि जिजाऊ यांना कृतीत आणलं पाहिजे. मित्रहो, मी आता शेवटच्या 1 मिनिटाकडे येतोय. कसं कृतीत आणलं पाहिजे, काय केलं पाहिजे? हे मला तर एका मुलीनं प्रश्न विचारला होता एका व्याख्यानात की या देशातली सर्वात पॉवरफुल, सर्वात कणखर, सर्वात विचारी, सर्वात बलवान, सर्वात शक्तिशाली महिला कोण? मी गडबडलो. मी तिला खूप लोकांची नावं सांगितली. मला असं वाटलं की या देशातली झाशीची राणी, पाठीवर लेकरू घेऊन अन्यायाला कापत निघाली, ती या देशातली वीरांगना आहे. जिजाऊ आहे, खूप आहे. मी तिला इंदिरा गांधींपर्यंतची नावं सांगितली. पण मित्रहो, मला एक दिवस या देशातली सर्वात कणखर महिला भेटली. काय अडॉल भेटलं माहिती आहे का? एक दिवस एक पुस्तक वाचत होतो आणि त्या पुस्तकामध्ये एक तार केलेली होती. एका आईनं एका मुलाला तार केलेली होती. काय तार होती माहिती आहे? ती तार होती, चिरंजीव यशवंत, तू तातडीनं पुण्यात निघून ये. सर डॉक्टर केलेला पोरगा बाहेर गावी आणि त्याला पुण्यात बोलवते आई. या देशातली सर्वात कणखर महिला, सर्वात पॉवरफुल महिला, सर्वात विचारी महिला कशी असते. आणि त्या दिवशी मला माझा आयडॉल भेटला. तारेत लिहिलेलं होतं. माहिती आहे काय झालं? महात्मा ज्योतिबा फुले जाऊन 6 वर्ष झालेली होती. फुल्यांच्या निधनानंतर त्यांचं सगळं काम आपल्या खांद्यावर सावित्रीने घेतलेलं होतं. फुल्यांच्या सभा, फुल्यांचे लेखन कार्य, स्वतः एक कविता संग्रह लिहिला, फुल्यांची भाषणं संपादित केली सावित्रीनं. आणि यशवंत आणि सावित्री एकत्र हे फुल्यांचं काम पुढे नेत होते. जमेल तसं पुढे नेत होते. पैशाची चिंता होती, सगळी चिंता होती. पण फुल्यांची वारसदार सावित्री, तिचं मन कसं होतं लक्षात येत आहे? काय करावं सावित्रीनं? अरे तो काळ असा होता की मानमोडी नावाचा रोग आलेला होता. प्लेग, त्याला प्लेग. काय करायचं माहितीये का? प्लेगमध्ये माणूस दुसऱ्याच्या सहवासात आला की मान टाकायचा आणि मरून जायचा. स्वाईन फ्लूपेक्षाही भयानक, कोविडपेक्षाही भयानक असा तो रोग होता. सकाळी जिवंत असलेला माणूस दुपारी जिवंत राहील की नाही याबद्दल शंका. प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर भेसूर शांतता. आणि त्या सगळ्या कोंडव्याच्या माळरानावर घराघरात चिता. असं कोणतं घर नव्हतं ज्या घरात माणूस मेलेला नव्हता. पुण्यात मित्रहो, ज्योतिबाचं डोक्यावरचं पटकोर
जे खुंटीला अडकवलेलं होतं ते सावित्रीनं हातात घेतलं आणि सावित्री अशा रोगग्रस्त वातावरणात घराबाहेर पडली. काय करत होती सावित्री? सावित्री घराघरात जात होती आणि एका तापलेल्या लेकराला म्हणत होती, बाळ थांब, मी तुला वाचवते. आणि त्या कोंडव्याच्या माळरानावर यशवंतला दवाखाना काढून दिलेला होता सावित्रीनं. सावित्री त्या लेकराला पकडत होती आणि त्याला यशवंतच्या दवाखान्यात आणत होती आणि म्हणत होती, यशवंत याला वाचव. पुन्हा सावित्री तेच पटकूर घेऊन दुसऱ्या घरात जात होती. एखाद्या तापाने फणफणलेल्या आजीबाईच्या जवळ जात होती आणि तिला कवटाळत होती, तिला पकडत होती आणि मिळेल त्या साधनाने यशवंतकडे आणून म्हणत होती, अरे इसको नई जिंदगी दे. पुन्हा सावित्री तेच करत होती. सावित्रीला हे माहीत नव्हतं का की आपण दुसऱ्याच्या सहवासात आल्यानंतर आपण मरणार आहोत. पण आपला मृत्यू समोर दिसत असूनही सावित्री अनेक रुग्णांच्या सहवासात येत होती. लहान लेकरापासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्या माणसांना सावित्रीने वाचवलं. अशा काळात सावित्रीनं हजारो लोकांची जान वाचवली आणि त्याच रोगामध्ये आपली जान गमावली. यापेक्षा या देशातली सर्वात कणखर महिला कोण असू शकते? त्या सावित्रीला सलाम केला पाहिजे. अरे कुणासाठी जगायचं आणि कुणासाठी मरायचं हे सावित्रीने ठरवलेलं होतं. अशा आदर्शांची आज गरज आहे.